हे आहे चोंढाळा. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यामध्ये हे गाव आहे. पैठणपासून अगदी जवळ आहे. या गावाची खूप मोठी आख्यायिका आहे. गावामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला नजरेत सगळीकडे अशा काळ्या शिळा दिसतात. ह्या काळ्या मोठ्या मोठ्या शिळा म्हणजेच दगड, हे आहे सगळं वऱ्हाड. याची एक खूप मोठी आख्यायिका अशी आहे की रेणुका मातेचा विवाह करण्याचा घाट एका राक्षस राजाने घातला. तेव्हा राक्षसाबरोबर जर रेणुकेचा विवाह झाला तर खूप अनर्थ होईल, अराजकता माजेल. तेव्हा हा विवाह होता कामा नये. परंतु तोपर्यंत चोंढाळ्यामध्ये वऱ्हाडसुद्धा आलं होतं. लग्नाची तयारी त्या राक्षस राजाने करून ठेवली होती. परंतु तेवढ्यामध्ये देवाच्या दैवशक्तीने या वऱ्हाडाचं दगडी शिळांमध्ये रूपांतर केलं. अशी ही आख्यायिका आहे. येथील देवी ही कुमारिका आहे. त्यामुळे ह्या गावामध्ये लग्न होत नाहीत. लग्न होत नाहीत म्हणजे लग्न होतात पण गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन हे लग्न करावे लागतात. जवळच विवाह मांडवा हे एक गाव आहे. येथील लोक तेथे जाऊन लग्न लावतात. अशा सगळीकडे आपल्याला शिळा पसरलेल्या दिसतात. गाव खूप छान आहे आणि पाहण्यासारखं आहे. देवीचा तांदळासुद्धा खूप मोठा आहे आणि देवी ही आत गाभाऱ्यामध्ये आहे. तांदळा मोठा आणि गाभारा एकदम छोटा आहे आणि सगळं मंदिर दगडी आहे. हे अशा सगळीकडे शिळा पसरलेल्या आपल्याला दिसतात. ही आहे मंदिरामध्ये असणारी उंच अशी दीपमाळ. विशेष म्हणजे मंदिराला इथे कळस नाहीये. नवरात्रात बंद करतात ते. त्यामुळे गावामध्ये कुणाचीच दुमजली घर नाहीये. प्रत्येकाचं घर हे एक मजली आहे. दुसरा मजला कुणीच बांधत नाही. हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. खूप शांत आणि निवांत असं गाव आहे. नवरात्रामध्ये येथे खूप मोठा 9 दिवस उत्सव असतो आणि लोक आवर्जून माहूरगडाला जाणं होत नाही म्हणून इथे येतात देवीच्या दर्शनासाठी. हे आहे मंदिराचं द्वार. सगळं मंदिर दगडी बांधकामाचं आहे. खूप जुनं मंदिर आहे हे. इथून आपण आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने जाऊन आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. तुम्हाला दिसत असेल की मंदिराला कळस नाहीये. घरासारखंच चौकोनी बांधकाम आहे. सगळं बांधकाम हे दगडांमध्ये आहे. दगडाला सुंदर आकार देऊन याचे खांब खूप मोठे मोठे आहेत. आतला गाभारा तर आता दिसेल तुम्हाला. खूप सुंदर गाभारा आहे आणि देवीचा तांदळा तर खूप मोठा आणि भव्य दिव्य आहे. मंदिराच्या बाहेर सतत दिवा तेवत असतो. इथून मंदिरामध्ये प्रवेश करतात. हे दगडी खांब बघा, खूप सुंदर आकार दिलेला आहे आणि खूप मजबूत आहे. इथून मंदिरामध्ये प्रवेश केला की आतला गाभारा तर खूप शांत आणि थंड असतो. मध्ये तर इथून उठावंसं वाटत नाही, एवढा थंड हा गाभारा. आता खालची फरशी फक्त बदलली आहे त्यांनी. हे मोठे मोठे दगडी खांब आहेत, कोरीव खांब. आणि ही आहे देवीचा तांदळा. आत सुद्धा गाभारा खूप छोटा आहे. आत प्रवेश दिला जात नाही. दुसरी गोष्ट इथे अशी आहे की देवी ही कुमारिका राहिली म्हणून इथे लग्न तर केले जातच नाहीत. शिवाय रेणुका माता बाजेवर निद्रा करते म्हणून गावात
कोणीही कॉट, पलंग, दिवाण वापरत नाही, तर सिमेंटचे ओटे केलेले आहेत आणि त्यावर लोक झोपतात. दगडी खांब पाहू शकतात, खूप छान आहे. देवी ही नवसाला पावते, त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांची खूप गर्दी असते. हा वरचा भाग सगळा दगडाचा. त्यानंतर हे मोठे मोठे दगडी खांब. इतकं प्राचीन पुरातन मंदिर. या ठिकाणी गर्दी नसते, त्यामुळे कित्येक वेळेस इथेच जाऊन निवांत उपासना करावीशी वाटते. आजूबाजूच्या खेड्यातील लोक ओटी भरायला किंवा ज्यांचं कुलदैवत आहे ते आवर्जून वर्षातून एकदा तरी इथे येतात. मंगळवार, शुक्रवार येथे खूप गर्दी असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे गावामध्ये या देवीच्या मंदिराखेरीज अजून दुसरं मंदिरच नाही, फक्त देवीचं मंदिर आहे चोंढाळा या गावामध्ये. असं अद्भुत रहस्य ह्या गावाचं. तुम्ही जर कधी पैठणला जर गेलात, जायकवाडी धरणाला जर भेट देणार असाल, तर तिथून चोंढाळा या गावी नक्की जा आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून या, देवीचं दर्शन करून या, ओटी भरा. गावसुद्धा ह्या रहस्यांमुळे आपल्याला पाहण्याची उत्सुकता असते, ते बघून या. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.